महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि भावांना माझा नमस्कार। औसा नगरीचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर यांच्या चरणी मी भक्तिपूर्ण वंदन करतो। राज्यभर सध्या नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। औस्यात भाजपा, शिवसेना आणि रिपाई म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहोत। औसा हे समृद्ध, ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा लाभलेलं शहर आहे। औसेकरांशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे। औसा शहराला 15-20 दिवसातून एकदा पाणी येत होते। औसा शहराला माकणी धरणातून पाणी पुरवठा व्हावा यासाठी औसेकर 20 वर्षापासून संघर्ष करत असल्याचे अभिमन्यू पवार यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी मला सांगितले। तेव्हा त्या सभेतच 8 दिवसाच्या आत औसा शहराला माकणी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा मी केली होती आणि 8च दिवसात ती मंजुरी पण दिली। 23-24 मध्ये काम सुरू केले आणि आता प्रत्यक्ष पाणी मिळते आहे। आपले नेते माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी अमृतमधून औसा शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी 43 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। या योजनेचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। औसा शहरातील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी अभिमन्यू पवार हे 2020 पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते। पण तेव्हा नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती आणि राज्यात ज्यांची आघाडी होती त्यांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होऊ दिले नाही। 2022 मध्ये आपली सत्ता येताच 100 खाटांच्या औसा उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली, 100 कोटी दिले आणि आज काम वेगाने सुरू आहे। औसा शहराला मागच्या 3 वर्षामध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी आपल्या सरकारने दिला आहे। मुख्य रस्त्याच्या टप्पा 3 चे काम पूर्ण झाले आहे। 11 सार्वजनिक स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, 2 कोटीचा निधी खर्चून अतिशय सुंदर असे बौद्ध विहार, श्री क्षेत्र गोपाळपूर देवस्थानात भाविकांसाठी सुविधा उभारण्यासाठी 5 कोटी रुपये दिले आहेत। औसा शहराला ग्रामीण भागाशी आणि लातूर शहराशी जोडणारे 7 मार्ग आहेत। त्यापैकी 3 मार्गांचे दर्जोन्नतीचे काम पूर्ण झाले आहे आणि 4 मार्गांचे काम हे प्रगतीपथावर आहे। आमचे सध्याचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलजी यांनीही त्यांच्या आमदारकीच्या 10 वर्षामध्ये अनेक विकास कामे केली आहेत। नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे यांच्या रूपाने एक सक्षम आणि उच्च विद्याविभूषित पर्याय आपण दिला आहे। कोरोना काळातील बनसुडे डॉक्टर दाम्पत्याचे सेवा कार्य खूप मोठे आहे। तुम्ही त्यांना सेवेची एक संधी द्या। आजवर तुम्ही माझ्याकडे जे जे मागितले ते मी दिले। आता तुम्ही भाजपला आशीर्वाद द्या ही माझी आपल्याला विनंती आहे। या राज्याचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, आम्ही औसा शहराचा संपूर्ण कायापालट करून दाखवू आणि केवळ नगराध्यक्ष नाही तर 20 उमेदवार भाजपचे आणि 3 उमेदवार शिवसेनेचे अशा 23ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा। आपल्या लक्षातच आहे, भाजपची निशाणी आहे कमळ आणि शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण। माझी आपल्याला विनंती आहे, 2 तारखेच्या मतदानामध्ये कमळाची आणि धनुष्यबाणाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।